तर छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेलवरून शिरसाट आणि दानवे यांच्यामध्ये चांगली जुंपली आहे। मुलाला लिलावामधून बाहेर पडायला सांगतो, तुम्ही टेंडर भरा असं थेट आव्हान शिरसाट यांनी संजय राऊतांना दिलंय। तुमची गुपिता माझ्याकडे, घराला आग लावायला कमी करणार नाही असा इशारा देखील शिरसाटांनी दिला आहे। तर काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नयेत, दानवेने देखील गर्भित इशारा दिलाय। तुम्हाला मी एक आव्हान देतो, आता 110 कोटी किंमत आहे त्या हॉटेलची, मी 67 कोटीला घेतली, म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला। आज माझ्या मुलांना आणि त्याच्या साथी पार्टनरना सांगतोय विड्रॉ व्हा त्याच्यातून। आणि हे जे नाकानी बोलत होते ना, पुन्हा टेंडर येत आहे, तुम्ही भरा, 110चं आहे ना, 100ला भरा, दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या, मी तुमचं स्वागत करेन। मला वाटतं आम्ही आमच्या 2-5 एकर शेतीच्या उत्पन्नात खुश आहोत। आम्हाला मोठ्या हॉटेलची गरज नाही, आमचा तो धंदा नाही आहे। शिरसाटांचा असेल त्यांचा बापजात्याचा धंदा तर मला काही माहिती नाही, आमचा तो धंदा नाही आहे। त्याच्यामुळे अशा याच्यात ज्याचे जे व्यवसाय ते करत बसतील, आपला काय संबंध अशा विषयाशी। अरे राजकारण करताना समोरामोर करायला पाहिजे, असं कुटुंबावर वार करून माझी इमेज डागाळण्याचा जो काही प्रयत्न करतायत, तुमच्या 5 पिढ्या जरी उतरल्या ना तरी ते तुम्हाला शक्य होणार नाही। सर्व तुमच्या स्टोऱ्या माझ्याकडे आहेत, आणि ज्या दिवशी मी त्या काढायला सुरुवात करेल, संजय शिरसाटे मी घराला आग लावायला कमी करणार नाही, एवढा मी चक्रम आहे थोडा। मुलांबाळांमध्ये अशा ज्या चर्चा करतायत त्याचे परिणाम निश्चितच तुम्हाला काही काळानंतर दिसून येतील। मला असं वाटतं काचेच्या घरात आणि दुसऱ्याच्या घरात दगड फेकण्याची गरज नाही। नितेश राणे काय बोलले होते मागच्या काळात आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे। कसं ते प्रकरण आत्ताचं त्यांच्या ज्या मुलाचं प्रकरण कसं निपटवलं मला माहिती आहे। कोण 2 माजी महापौर आले, संभाजीनगरहून आले, कुठं भेटले, काय नाही भेटले। पण मला असं वाटतं एका मुलीचा त्यात विषय असल्यामुळे मी त्याच्यात जास्त बोलत नाही, आणि मी कधी व्यक्तिगत विषयात जात नाही। मी हा विषय सार्वजनिक आहे, याच्यात बोललेलो आहे। पण काचेच्या घरात राहण्याने दुसऱ्याच्या घरावर दगड फेकण्याचा प्रयत्न करू नये, एवढंच मी सांगतो। तुमची लायकी नसल्यामुळे बँक तुम्हाला उभं करत नाही। संजय शिरसाट कधी बँकेच्या दारात गेला नाही, पण लोन देणारे माझ्या दारात येऊन मला लोन देतात। इथं जिथं बसलोय ना, 5 कोटी रुपयाची फाईल त्यांनी सिग्नेचर केली, मी बँकेची लोनची, इथं येऊन सहाय्य केला। हे याला इज्जत कमवावी लागते, दलालांची इज्जत नसते, म्हणून तुम्हाला ते कळणार नाही। धुळ्यात भास्कर वाघचं पण असंच प्रकरण होतं, हर्षद मेहताचं पण असंच प्रकरण आहे बँकांचं, तुमच्या माहितीसह सांगतो। अशा बँकात येत असेल तर कोण बँका येतात त्यालाही पाहू ना आपण। ज्याच्या खिशात 1 रुपया नाही त्याला तुम्ही 65 कोटीचं कर्ज देणार आहे का? इथं मला काल एका मुलीचा फोन आला नागपूरहून, ती म्हणे मला IAS मी त्याच्यासाठी तयारी करते, मला ₹1,00,000 कर्ज बँक मंजूर करायला 2 वर्ष झाले। तिचं नाव आहे माझ्याकडे, तिने मला स्वतःहून फोन केला की इथं शिरसाटांना तुम्ही 65 कोटी कर्ज मंजूर करता, मी UPSCची तयारी करते, मला ₹1,00,000-2 लाख लागतात, तर माझे सगळे नातेवाईक मिळून माझी तयारी करतायत, आणि मला ₹1,00,000 2 लाख रुपयाचं कर्ज मिळत नाही। बँका यांना कशी देतात 65 कोटीचं कर्ज? शेतकऱ्याला काय नाही देत ₹1,00,000 कर्ज द्यायला? शेतकऱ्याला 10 चक्रा कामाला लगेच यांनी टेंडर टाकला, लगेच याच्या घरी बँका येऊ लागल्या। शेतकऱ्याला ₹1,00,000 कर्ज का नाही देत ती बँक? हरामखोर कोणतीची असेल ती बँक? मुद्दा हाच आहे ना की तुम्ही तुमच्या पॉवरचा सरकारचा वापर याच्या कामासाठी करताय।